नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण महत्त्वाच्या आरोग्य टिप्स बघणार आहोत. आता माझी पहिली टिप आहे, बहुतेक वेळा आपल्याला उचकी लागते पण ती लवकर थांबत नाही. कधी कधी काहींची उचकी तर 2-2 दिवस थांबत नाही. मग अशा वेळेस काय करायचे? तर आपण अशा वेळेस काय करायचे तर बिस्लरीच्या बाटलीचे झाकण घ्यायचे आणि त्यामध्ये जेवढं पाणी मावेल तेवढं पाणी एवढं पाणी घ्यायचे आणि बिस्लरीच्या बॉटलच्या झाकणात मावेल एवढं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर साधं मीठ, 1 चिमूटभर सेंधव मीठ टाकायचं आणि ते पाणी दोन्ही नाकपुड्यांमध्ये 1-1 थेंब ते पाणी आपण सोडायचं. ते पाणी सोडल्याबरोबर 1 मिनिटाच्या आत आपली उचकी थांबते. अगदी छान असा हा घरगुती उपाय आहे. तर आता आपण दुसरी टीप बघूया. आता माझी दुसरी टीप आहे, केस धुतल्यानंतर आपण केस सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर करतो. पण टॉवेलचा वापर न करता आपल्याकडे जे जुने टी शर्ट असतात त्याने जर केस आपण सुकवले तर अगदी 1 मिनिटामध्ये आपले केस अगदी कोरडे होतात. 1 मिनिटामध्ये आपले केस कोरडे होतात आणि केस गळती पण थांबते, कारण टी शर्टचा कपडा हा अगदी सॉफ्ट असतो. आपण महागातले टॉवेल केसासाठी आणतो, पण तुम्ही एकदा टी शर्टने केस पुसून बघा. अगदी पटकन केस सुकतात आणि टी शर्टचा कपडा सॉफ्ट असल्यामुळे एकही केस त्या कपड्याला लागत नाही. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही दुसरी टीप कशी वाटली? आणि आता आपण तिसरी टीप बघणार आहोत. केस दाट आणि लांब करायचे असतील तर 2 चमचे मेथीदाणे, 2 चमचे तांदूळ आणि 2 चमचे चहा पावडर घ्यायची आणि हे 2 ग्लास पाणी घ्यायचं आणि हे सर्व साहित्य त्यामध्ये उकळून ते पाणी अर्ध करायचे. 2 ग्लासचं पाणी अर्धा ग्लास पाणी होईल इथपर्यंत ते उकळून घ्यायचं आणि ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायची आणि दररोज ते केसांना स्प्रे करून हाताने मसाज करायची. केस गळती थांबून केस अगदी दाट होतात आणि केसांना वाढ पण लागते. तर बघा मैत्रिणींना, आपला हा तिसरी टीप कशी वाटली? आणि आता आपण चौथी टीप बघणार आहोत. आता थंडीचे दिवस चालू आहे, आपले ओठ अगदी फाटले जातात. मग काय करायचं? नॅचरली लिप बाम आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर नॅचरली लिप बाम बनवायचा असेल तर काय करायचं? 1 बीट घ्यायचं, ते बीट किसून घ्यायचं किसणीने आणि त्याचा रस काढायचा आणि तो रस गाळून घ्यायचा. एका भांड्यामध्ये तो गॅसवर शिजवून घट्टसर बनवून घ्यायचा तो काढलेला रस आणि शिजत आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचे आणि पुन्हा ते व्यवस्थित असं शिजवून घट्ट बनवून घ्यायचे आणि नंतर एका हवाबंद डबीमध्ये भरून ठेवायचा. आपला लिप बाम तयार झाला. आणि लहान मुलींना ते लिपस्टिक म्हणून सुद्धा आपण तो बाम आपण वापरू शकतो. आता मुली लिपस्टिक लावायचा हट्ट करतात, तर मग अशा वेळेस अशा प्रकारे तो बाम बनवून आपण त्याचे लिपस्टिक म्हणून लहान मुलींना लावू शकतो. आणि आता माझी 5वी टीप आहे. आपले पाय जर खूप कोरडे ड्राय पडत असतील तर काय करायचे? 1 वाटीमध्ये गाईचे तूप घ्यायचे, साजूक तूप, आणि 1 कापसाचा बोळा घ्यायचा आणि तो तुपामध्ये भिजवून तो कापसाचा बोळा तुपात भिजवायचा आणि त्या बोळ्याने पायाच्या नखांमध्ये तूप सोडायची. म्हणजे आपण जे नख काढतो त्या साईडने आपण त्या बोळ्याने तूप सोडायची आणि त्या नखांमध्ये तूप सोडायचे, म्हणजे बोळा त्या नखांवर
लावायचा आणि नखांमध्ये तूप सोडायचे. त्यामुळे आपले पायाचा ड्रायनेस, कोरडेपणा कमी होतो आणि पाय अगदी छान होतात. आणि अगदी घरगुती उपाय आहे. तूप हे सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतं. तर बघा मैत्रिणींनो, आता तुम्हाला या वरील टीप आवडल्या का? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि ह्या सर्व ज्या टीप आहेत यामध्ये आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे यापासूनच आपण बनवू शकतो. बाहेरून आपल्याला यामध्ये काहीही विकत आणायचे नाही. तर तुम्ही या टिपमध्ये जे सांगितलं आहे ते नक्की घरी बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सर्वांनी मला कमेंट्स करून सांगा. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.